गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी, मोरगाव तालुक्यात मार्च 31 रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। अर्जुनी, मोरगाव तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभे असलेले मका पीक जमिनीवर आडवे पडले असून अनेक ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। कापणीच्या टप्प्यावर आलेले पीक नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे। बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत खाटबांधे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यांनी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। अवकाळी पावसामुळे अर्जुनी, मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून शासन आणि प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। आपल्या केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध भागाचा दौरा केला असता भरनोली परिसरात दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस वादळवाऱ्याच्या वाऱ्यामुळे अनेक मक्का पिकाचं नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन त्याचा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी ही विनंती। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।